नमस्कार, मी मंजू ढाके, पार्टनर ॲट वन फायनान्स. तुम्हा सगळ्यांचे आभार इथे तुम्ही आले सगळे. वन फायनान्स हे जे तुम्ही तिथे आले हे एक फायनान्शियल प्लॅनिंग सेंटर आहे. फायनान्शियल प्लॅनिंग सेंटर किंवा एक्सपिरियन्स सेंटर म्हणावं, हे एक टिपिकल ऑफिस नाही आहे, तर एक असा एक्सपिरियन्स सेंटर आहे जिथे येऊन लोकांनी मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स करायची एक क्वालिफाईड फायनान्शियल ॲडवायझर बरोबर, जिथे त्यांचे काही मुद्दे आहे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगबद्दल, इन्शुरन्स प्लॅनिंगबद्दल किंवा त्याचे हॉलिस्टिक प्लॅनिंगबद्दल जे आम्ही 6 पिलर्स बघितले, तिथे येऊन ते ॲटलिस्ट बसून कामली रिलॅक्सली असे संदर्भात ते बोलू शकतात. वन फायनान्सबद्दल सांगू तर वन फायनान्स पूर्ण पर्सनल फायनान्स स्पेसमध्ये रिइमॅजिन करतो आहे पूर्ण स्पेस. वी आर अ सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आणि ॲज अ सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आमची ही फिड्युशरी ड्युटी आहे. हे पण जे ऑफिस आम्ही निर्माण केलं आहे इथे, हे फर्स्ट फायनान्शियल प्लॅनिंग सेंटर आहे आमच्या पुण्यात आणि एकच उद्देश आहे की लोकांना जागरूकता द्यावी, अवेअरनेस द्यावी, स्पष्टता द्यावी, सो दॅट दे कॅन टेक इन्फॉर्म डिसिशन मेकिंग. तर स्वतंत्रता एक अजून एक विषय आहे. सो जागरूकता, स्वतंत्रता आणि उपयोगी हे कसं आम्ही त्यांना ही ऑफिस देऊ शकतो इन टर्म्स ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग, हेच आमचा मुद्दा आहे. आम्ही फी बेस्ड ॲडवायझरी सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो. मुद्द्याची गोष्ट ही आहे की हे जे सगळी फायनान्शियल प्लॅनिंग आम्ही देतो, वी डोंट सेल एनिथिंग. आम्ही काहीही प्रॉडक्टची विक्री करत नाही आणि आम्ही असंच म्हणतो की फायनान्शियल प्लॅनिंग हे एक खूप पर्सनल मुद्दा आहे आणि हे फक्त इतपत योग्य नाही आहे की फक्त प्रॉडक्ट विकायचे आहे, पण त्याची माहिती काय, तुम्ही काय कुठे इन्व्हेस्ट करतात. आज आम्ही भरपूर आकडे बघितले की 2.25 लाख इन्फ्लुएन्सर आहे आणि फक्त 1019 रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहे. ते हे मुद्दा खूप महत्त्वाचे आहे बाहेर आणणं. अवेअरनेस खूप इसेन्शियल आहे, इम्पॉर्टंट आहे आणि त्या पर्पजसाठीच आम्ही हे वन फायनान्स इथे